नागपूर विमानतळावरती डीजी यात्रा आणि काही स्कॅनिंग मशीन्स बंद आहेत आणि त्यामुळे प्रवेशद्वारावर प्रवाशांची गर्दी झाली आहे। डीजी यात्रा स्कॅनर बंद असल्यामुळे विमानतळावर आत सोडताना सीआयएसएफ जवानांकडून तपासणी करून सोडावं लागतंय। आत इंटरनॅशनल टर्मिनलवरती सगळ्या प्रवाशांच्या सामानाची तपासणी करून प्रवाशांना पुढे सोडलं जातंय। नागपूर विमानतळाच्या मुख्यद्वारावर प्रवासी जेव्हा आतमध्ये जातात तेव्हा त्यांचं जे स्कॅनिंग केलं जातं सामानाचं ते स्कॅनर मशीन बंद असल्यामुळे इथे मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होत असल्याची प्रवाशाची तक्रार आहे। आपण बघू शकतो की प्रस्थान मार्गावरचे जे बाजूला स्कॅनर मशीन ठेवलेली आहे ते स्कॅनर मशीन बंद असल्यामुळे मग थेट प्रवाशांना आतमध्ये स्कॅनिंग करावं लागतं। खरं तर दोन ठिकाणी स्कॅनिंग झालं तर वेळ जातो, त्यामुळे आधी स्कॅनिंग करून जर का प्रवाशांना आतमध्ये सोडलं तर त्यामुळे कुठेतरी प्रवाशांचा वेळ वाचतो। मात्र आपण बघू शकतो की मोठ्या संख्येने सकाळपासून इथे अशीच गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण की काही ठिकाणच्या स्कॅनिंग मशीन्या बंद आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये मग प्रवाशांना देखील मनस्ताप सहन करावा लागतो आणि सुरक्षा यंत्रणा आहे त्यांना देखील मनस्ताप सहन करावा लागतो आणि विमान प्राधिकरण प्रशासनाचं याकडे लक्ष नसल्याचा देखील आरोप प्रवाशांकडून केला जात आहे। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।